नमस्कार मंडळींनो, आज आपण बघणार आहोत अगदी कमीत कमी खर्चात म्हणजेच अगदी 0% खर्चामध्ये शरीराला थंडावा देणारं नैसर्गिक डेटॉक्स सरबत. चला तर मग पुन्हा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. आज आपण आसपास मिळणाऱ्या आपल्या आयुर्वेदिक वनस्पतींपासून कशा प्रकारे आपण सरबत रिमिक्स बनवू शकतो आणि तेही आयुर्वेदिक आणि शिवाय ॲसिडिटी, गॅस, अपचन ह्यावरतीही गुणकारी, अतिशय चविष्ट आणि उत्कृष्ट, लहानांपासून मोठ्यांना आवडणारे. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी मी आपल्या आसपासच्या परिसरातून घेतलेले आहे बेलाचे पानं, तुळशीचे पानं, पुदिन्याचे पानं, शिवाय त्याबरोबर अजून काय घेतलं असेल सांगा बरं. आयुर्वेदिक असे तुळशीचे पानं बरोबर, आणि शिवाय आपल्या नागलीचे पानं बरोबर. हे सगळे स्वच्छ धुवून त्याचे बारीक करण्यासाठी मिक्सरमध्ये घातले आहे. चवीनुसार खडीसाखर घातली आहे. त्याच्यात 2 ते 3 लिंबू तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तुम्ही छानपैकी पिळून घेऊ शकतात. शिवाय त्याच्याबरोबर आहे खडीसाखर, धने, जिरे हे पण तुम्ही घालू शकता. हे शरीराला थंड ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त असे घटक आहे जे आपल्या घरातच कायम मसाल्याच्या डब्यामध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे ह्याच गोष्टींचा उपयोग करून आपण हे सरबत प्रीमिक्स आयुर्वेदिक कूलिंग शरीराला थंडावा देणारं सरबत आपण बनवून ठेवत आहोत. आणि हे सर्व जिन्नस एकत्र करायचे आहे. त्यात चवीनुसार काळे मीठ घालायचे आहे व हे सर्व छानपैकी पाणी न घालता, कारण ऑलरेडी पानांमध्ये भरपूर पाणी असतं, त्याच्यामुळे मिक्सरला कोरडंच वाटून घ्यायचं आहे. आणि हे प्रीमिक्स हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये 8 दिवस आरामशीर राहतं. आणि जेव्हा तुम्हाला सरबत करायची इच्छा असेल तेव्हा थंड पाण्यामध्ये 1 ते 2 चमचे चवीनुसार घालायचं आहे आणि हलवून छानपैकी गाळून बर्फाचे खडे घालून वरती छानपैकी पुदिना किंवा लिंबू परत गरज वाटल्यास टाकून घेऊन हे सरबत घरच्या घरी नैसर्गिक, केमिकलचा कुठलाही वापर न करता करून बनवलेले अतिशय हेल्दी, चविष्ट आणि शिवाय आयुर्वेदिक असल्यामुळे गुणकारी असे घरच्या घरी तुम्ही बनवून सगळ्यांचे मनं जिंकून घेऊ शकतात. शिवाय खर्चाचा कुठलाही सवाल इथे येत नाही. हे सगळ्या गोष्टी आपल्या बागेमध्ये अर्थात परिसरात उपलब्ध असतात. आहे की नाही मजेशीर ही गोष्ट? तर नक्की हे सरबताचं प्रीमिक्स करून बघा आणि कसं वाटतं हे मला नक्की कळवा. आणि आवडल्या शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा. आजकालच्या जगात 10 रुपये न घालवता सुद्धा कुठलीही वस्तू आपल्याला मिळत नाही. तर आपल्या आयुर्वेदातने आपल्याला आसपासच्या परिसरात बऱ्याच वनस्पती अशा दिलेल्या आहेत का ज्याचा आपण उपयोग करून घरच्या घरी त्या गोष्टींचा उपयोग करून घेऊ शकतो. आपल्याला आयुर्वेदाने ती संधी साधून दिलेली आहे, तर आपण नक्कीच त्याचा उपयोग केला पाहिजे. तर नक्की हे सरबत करू मग आणि आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.